कासरवाडीच्या RTO मध्ये आलेलो आहे। साहेबांची गाडी लागलेली आहे, पण साहेबांना टोपी लावायची गरज नाही। इथं पण डॅशबोर्डवर टोप्या आहेत बघा, हे बघा। साहेब लोक डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी त्यांना टोप्या दिल्या जातात। इथं दुसऱ्या अधिकाऱ्याची गाडी लागली आहे, याही अधिकाऱ्याची टोपी इथं डॅशबोर्डवर आहे। हां, अधिकाऱ्यांना फक्त गाड्यांच्या डॅशबोर्डवर टोप्या ठेवायला दिलेल्या असतात का? त्याचं स्पष्टीकरण अधिकारी देतील का? अजून गाड्या चेक करूयात आपण। इथं जिथं ग्राउंडवर ट्रायल घेतली जाते, इथं HSRPC नंबर प्लेट तर नाही आहे, हे बघा। ही HSRPC नंबर प्लेट नाही आहे, पण डॅशबोर्डवर परत इथं एक टोपी ठेवली आहे। सगळ्या अधिकाऱ्यांच्या टोप्या या डॅशबोर्डवर आहेत, हे बघा। मागे या, हे बघा, अधिकाऱ्याची टोपी परत डॅशबोर्डवर। सगळे अधिकारी टोप्या फक्त डॅशबोर्डवर ठेवतात, तर डोक्यावर काय ठेवतात? हां, डॅशबोर्डवर टोप्या ठेवायच्या आणि सर्रास नियम तोडत समाजामध्ये वावरत राहायचं। हे आणि यांचे नातेवाईक, या टोप्या फक्त यांच्या नातेवाईकांच्या गाड्यांना पार्किंग नो पार्किंगमधनं किंवा कोणी सिग्नल तोडला तरी त्याच्यावर कुठलेही नियम लादू नये म्हणून अशा टोप्यांचा वापर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक करत असतात, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। RTOचाच नियम दिसतोय बघा। ही अजून एक गाडी आहे, डॅशबोर्डवर कॅप आहे बघा। सगळ्यांच्या कॅप डॅशबोर्डवर आहेत। कुठल्याही अधिकाऱ्याला डोक्यावर ठेवायला टोप्या दिलेल्या नाही आहेत। टोप्या फक्त डॅशबोर्डवर ठेवून रुबाब करण्यासाठी टोप्या दिलेल्या आहेत सरकारने। हे बघा, या बोर्डवर पण टोपी ठेवलेली आहे बघा। सगळ्या अधिकाऱ्यांच्या टोप्या फक्त गाड्यांच्या डॅशबोर्डवर फक्त सजवण्यासाठी ठेवल्या आहेत का? एकही अधिकारी टोपी वापरत नसेल तर टोपी लावायचा धंदाच बंद करून टाका ना प्रशासनाने। हे बघा, हा नंबर बघितला, याही डॅशबोर्डवर गाडीवर टोपी बघा। डॅशबोर्डवर सगळ्या अधिकाऱ्यांच्या टोप्या फक्त डॅशबोर्डवर आहेत। हे स्वतः नियम पाळत नाहीत आणि RTO मध्ये लोकांनी नियम कसे पाळायचे त्याच्यासाठीचं लायसन देतात। हे बघा, ही जी गाडी लागली MS09, इथंही अधिकाऱ्याची टोपी आहे ना, डॅशबोर्डवर आहे। ते बघा, अधिकारी लोकांना फक्त डॅशबोर्डवर टोप्या ठेवण्यासाठी दिलेल्या असतात का? आणि जर डॅशबोर्डवरच ठेवायच्या असतील तर प्रशासनाने या टोप्या तरी बंद करून टाका।